Are you sure you are making the formula right way? Hi, welcome to the series Formula Diaries episode 2. There was a time when Ida was just 1.5 months old and she had severe diarrhea, colic and gastric issues. So we went to the doctors and after a couple of questions he told me, Kalani, you are making the formula wrong way. And then he told me these 5 things to remember while making the formula. फर्स्ट, डोंट ओव्हरफील और अंडरफील द स्कूप. यामुळे डायल्युशन चुकू शकते आणि त्यामुळे बाळांमध्ये गॅस्ट्रिक इश्यूजचा प्रॉब्लेम होऊ शकतो. यू कॅन सी इन द व्हिडिओ की ते स्कूप जे आहे ते अगदी लेवल पर्यंत भरायचं असते. सेकंड, नेहमी पाणी अगोदर टाका आणि पावडर नंतर टाका. असं नाही केलं तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन चुकू शकते आणि बाळांमध्ये व्हॉमिटिंग सारखा प्रॉब्लेम होऊ शकतो. थर्ड वन इज युझिंग बॉइलिंग वॉटर. बॉइलिंग वॉटर यूज केल्याने त्यातले न्यूट्रिएंट जे फॉर्म्युला बनवताना जे न्यूट्रिएंट्स फॉर्मतात ते खराब होऊ शकतात. त्यामुळे अगोदर पाणी गरम करा, त्याला चांगलं थंड होऊ द्या आणि त्यानंतर ते यूज करा. फोर्थ वन इज शेकिंग द बॉटल विगरसली. यू कॅन सी हिअर यानी एअर बबल्स फॉर्म होत असतात दुधात आणि त्यामुळे बाळांमध्ये कोलिकचा प्रॉब्लेम होत असतो. ऑलवेज जेंटली स्वेल द बॉटल लाईक दिस. द लास्ट वन इज लेफ्ट ओव्हर मिल्क. फॉर्म्युला बनवण्याच्या विदिन 2 आवर्स तो आपण बाळांना दिला पाहिजे आणि जर अर्धा फॉर्म्युला बाळांनी घेतलेला आहे तर विदिन 1 आवर तो संपवला गेला पाहिजे. अदरवाईज त्यामध्ये बॅड बॅक्टेरियाज आणि जर्म्स प्रोड्यूस होत असतात आणि इट इज ऑलवेज बेटर टू थ्रो इट अवे. If you think this video is helpful for you, then save this reel and follow my Formula Diary series.